नमस्कार. अवतीभोवतीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की सध्या विधानसभा निवडणुकीचा आता प्रचार जास्त जोरात होणार आहे, कारण आज नामांकन भरण्याचा शेवटचा दिवस होता. आज सगळ्या पक्षांचे सर्व उमेदवार हे निश्चित झालेले आहेत. आता या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये एक मुख्य मुद्दा ऐरणीवर येणार आहे, तो म्हणजे मराठा समाजाचं आरक्षणाचा. आपल्याला माहिती आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या भारताची जी राज्यघटना तयार केली गेली त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीयांसाठी किंवा दलित समाजासाठी आरक्षणाची तरतूद केली होती. आणि ही तरतूद करताना त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं होतं की स्वातंत्र्यानंतर 15 वर्ष हे आरक्षण दिलं जावं आणि 15 वर्षानंतर या आरक्षणाची गरज संपेल, ती कमी होईल का, तर 15 वर्षामध्ये एक पिढी ही सुशिक्षित होते, त्याची प्रगती होते असं मानलं जातं. एक पिढीचा काळ हा 15 वर्ष मानला जातो. आणि जेव्हा एक पिढी सुशिक्षित होते तेव्हा इतर त्यांच्यानंतर येणाऱ्या पिढ्या आहेत या प्रगतच होत जातात, त्यांची अधिकाधिक प्रगती होत जाते आणि त्यावेळेला कदाचित आरक्षणाची गरज पडणार नाही. त्यामुळे आरक्षण 15 वर्षानंतर काढून टाकलं तरी हरकत नाही किंवा कमी केलं तरी हरकत नाही. पण आपल्याला चित्र काय दिसतं की 1947 पासून आता 2024 पर्यंत प्रत्येक वेळेला या आरक्षणाच्या पर्सेंटेजमध्ये वाढ होत गेलेली आहे. अनेक जाती उपजाती यांना ते आरक्षण मिळत गेलेले आणि ते आरक्षण संपवण्याऐवजी किंवा कमी करण्याच्या ऐवजी वाढत जाते, कारण हा मतं मिळवण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा राजकारण्यांनी बनवलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की आरक्षण सध्या महाराष्ट्रात जे आहे ते 50 ते 52% आहे. आणि मराठा आरक्षणाची मागणी प्रथम कधी आली तर 1975-76 पासनं मराठ्यांना आरक्षण मिळावं असं त्या समाजातल्या काही लोकांना वाटत होतं. पण प्रत्यक्षात ही मागणी केली गेली 1980 मध्ये. माथाडी कामगारांचे जे नेते होते अण्णासाहेब पाटील यांनी ती मागणी केली आणि त्यांनी त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले जे होते त्यांना तसं निवेदन दिलं. ते बाबासाहेब भोसले यांनी तत्वतः मान्यही केलं, परंतु दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी त्यांचं सरकार कोसळलं आणि त्या पाठोपाठच हे जे नेते होते अण्णासाहेब पाटील यांचं निधन झालं. त्यामुळे काही काळ आरक्षण मराठ्यांचं जे होतं तो मुद्दा थंड पडला किंवा बासनात गुंडाळला गेला. पुन्हा काही वर्षांनी या मागणीने जोर धरला आणि 1995 मध्ये मराठा समाजातली जी कुणबी पोटजात आहे त्या कुणबी पोटजातीला आरक्षण मिळालं, पण बाकीच्या उर्वरित मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही आणि त्यासाठी परत आंदोलनं व्हायला लागली. 2005 मध्ये राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना केली. असं जरी असलं तरी आपण एक दृष्टिक्षेप टाकला तर 1978 ते 2024 या कालखंडात अनेक मराठा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. हे मुख्यमंत्री कोण होते तर बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शंकरराव चव्हाण, शरद पवार, नारायण राणे, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण. म्हणजे एकूण 8 मराठा मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभले. परंतु यापैकी एकाही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. हे महाराष्ट्राचं किंवा मराठा समाजाचं फार मोठं दुर्दैव आहे. आणि हेच आता शरद पवार मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून आणखीन समाजामध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ते तर मराठा समाजाच्या विरोधात आहे, ते कुणबी समाजाला सपोर्ट करतात. आणि त्यामुळे काही कुणबी समाजातल्या लोकांनी अशी धारणा व्यक्त केली आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागून जर मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर आम्हाला त्याचा विरोध आहे. आम्ही कुणबी समाज आहोत, आम्ही मराठा समाज नाही. म्हणजे ही जातीमध्ये तेढ निर्माण फक्त केली जाते आणि यातून फक्त फायदा नाही होत आहे, फायदा हा राजकारणांचा होत आहे आणि लोकांचं, सामान्य लोकांचं नुकसान होत आहे. आणि दोष दिला जातोय तो बाकीच्या सरकारना. म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काही केलं नसलं तरी याचं खापर फोडलं जात आहे ते जे अमराठा मुख्यमंत्री होते त्यांच्या डोक्यावर.
आता आपल्याला माहिती आहे की 2014 जेव्हा आघाडी सरकार सत्तेत आलं त्यावेळेला त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. आघाडी सरकारने 16% आरक्षण मराठा समाजाला दिलं, पण विधान परिषदेत ते हा कायदा पारित करू शकले नाही आणि त्यामुळे हे विधेयक बारगळलं. ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी उच्च न्यायालयाने ज्या सूचना केल्या होत्या आणि राणे उपसमितीच्या ज्या सूचना किंवा शिफारशी होत्या त्यानुसार त्यांनी 13% आरक्षण मराठा समाजाला दिलं. आता या आरक्षणाविरुद्ध ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्यांचे पती गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका यशस्वीपणे लढली आणि 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं आरक्षण जे आहे किंवा जो कायदा महाराष्ट्र सरकारने केला होता तो रद्दबातल केला आणि मराठा आरक्षण असंविधानिक आहे असंही नमूद केलं. आता ही सुनावणी झाली होती ती 5 न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे आणि या सर्व न्यायमूर्तींनी एकमताने हे आरक्षण फेटाळून लावलं. यात त्यांनी जे मुद्दे दिले होते ते विचार करण्यासारखे आहेत. त्यामध्ये त्यांनी असं दिलं होतं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे हे सिद्ध होऊ शकलं नाही आहे. आता आपल्याला माहिती आहे की जातीभेद इतका काही पाळला जात नाही, गावकुसाबाहेर कोणी राहत नाही. आता एकच पाणवठा आणि तिकडे मराठ्यांना प्रवेश वर्ज वगैरे अशी परिस्थिती नाही किंवा शिक्षण काही विशिष्ट जातीच्याच लोकांना मिळेल इतरांना मिळणार नाही अशीही परिस्थिती नाही आहे. आज शिक्षण सर्वांना मिळतंय, पाणी पुरवठा हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यामुळेच तसेच आर्थिक साधनही उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मराठा समाज हा सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे हे सिद्ध करणारे ठोस पुरावे न्यायालयापुढे त्यावेळेला जे उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं ज्याच्यात शरद पवार हेही एक यांच्याही पार्टीचा भाग होता ते न्यायालयापुढे सिद्ध करू शकले नाही. तसंच 50% पेक्षा जास्त आरक्षण असता कामा नये असंही सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे आणि हे जर आरक्षण दिलं तर एकूण आरक्षण हे 50%च्या वर जातं, त्यामुळे हे वैध ठरत नाही. त्याचप्रमाणे एखादी तितकीच निकडीची परिस्थिती असेल तर कोर्टापुढे तसं राज्य सरकारला सांगावं लागतं आणि तसे पुरावे द्यावे लागतात तरच हे आरक्षण मान्य होऊ शकतं. पण अशा प्रकारचे कुठचेही पुरावे उद्धव ठाकरे सरकारने किंवा शरद पवार यांनी न्यायालयापुढे दिले नाहीत आणि त्यामुळे हे आरक्षण रद्दबातल केलं. तरीसुद्धा अपप्रचार केला जातो की आरक्षण का टिकलं नाही तर देवेंद्र फडणवीसांमुळे. प्रत्यक्षात तसं नाही आहे, त्यांनी खूप प्रयत्न केले होते पण ज्यावेळेला कोर्टापुढे याची सुनावणी झाली त्यावेळेला उद्धव ठाकरे यांचं महाआघाडीचं सरकार होतं आणि त्यामुळेच हे आरक्षण टिकू शकलं नाही. आता एकनाथ शिंदे यांचं जे सरकार आहे त्यांनी 10% आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे. त्यासाठी आता त्यांनी क्युरेटिव्ह याचिका ही सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. आता क्युरेटिव्ह याचिका म्हणजे काय तर न्यायालयाने जे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जे मराठा आरक्षण रद्दबातल ठरवलं होतं किंवा असंविधानिक ठरवलं आहे ते कसं चुकीचं आहे हे सर्वोच्च न्यायालयाला सांगणं. आता ही फार मोठी गोष्ट आहे की सर्वोच्च न्यायालयाला आपण सांगणं. वास्तविक सर्वोच्च न्यायालयाने एकदाने दोनदा निकाल दिल्यानंतर तो पाळणं हे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला बंधनकारक आहे. पण आज राज्यातल्या एकाही सरकारला या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही कारण त्यामुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं आणि त्यामुळेच ही क्युरेटिव्ह याचिका दाखल केलेली आहे. आणि त्यासाठी न्यायालयाची जी अट होती की इम्पेरिकल डेटा मला पाहिजे तो इम्पेरिकल डेटा सुनील शुक्रे समितीने गोळा केलाय. यासाठी सुमारे 2.5 कोटी लोकांचा सर्वे घेण्यात आला आहे. त्यामध्ये 36 जिल्हे, 16 महापालिका आणि 7 अर्धसैनिक वसाहतीतल्या लोकांचा समावेश आहे आणि 154 प्रश्नांची प्रश्नावली तयार केली आहे आणि त्या आधारे हा डेटा गोळा केला आहे इम्पेरिकल डेटा आणि त्याचं विश्लेषण केलं आहे ज्याच्यातून हे सिद्ध होऊ शकतंय की मराठा
हा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास समाज आहे. आता यामध्ये एक मुद्दा असाही उपस्थित केला गेलेला आहे. एका सर्वेक्षणात असं दिसून आलंय किंवा एका रिव्ह्यूमध्ये असं दिसून आलं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यातले 94% शेतकरी मराठा होते. आता यावर असा प्रतिवाद केला जातोय की त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ते मराठा होते म्हणून नाही केला, तर शेतीमध्ये त्यांचं जे नुकसान झालं होतं आणि ते सहन करू न शकल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो रद्दबातल ठरतो. आता सरकारी नोकऱ्या ज्या खुल्या प्रवर्गात आहेत 48%, त्यापैकी 33.23% नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत. याचं त्यांनी अजून पुढे बायफर्गेशन दिलेलं आहे. ते अशा प्रकारे आहे. IAS मध्ये म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये 15.52% मराठा लोक आहेत. IFS मध्ये म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये 17.97% मराठा लोक आहेत. तर IPS मध्ये म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये 27.85% हे मराठा आहेत. आणि त्यामुळे मराठा हा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे हे सिद्ध होऊ शकत नाही. आता असा प्रश्न पडतो की पारसी समाज जो आहे आपल्या देशामध्ये त्यांचं प्रमाण अत्यल्प आहे. ते अल्पसंख्याक खरोखरच आहेत. त्यांची लोकसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. तरीही या पारसी समाजांनी आत्तापर्यंत अल्पसंख्याकांना मिळणाऱ्या कुठच्याही सवलतीचा फायदा घेतलेला नाही, तशी मागणी केली नाही, तसं आंदोलन केलं नाही. हा समाज शांतताप्रिय आहे आणि त्यांना त्यांच्या मेरिटवर ज्या गोष्टी मिळतात त्यातच ते समाधानी राहतात आणि आपलं जीवन ते शांतपणे व्यतीत करतात आहे. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या देशासाठी. दुसरी गोष्ट सांगते की आपल्या महाराष्ट्रात ब्राह्मण हा एक समाज आहे, ही एक जात आहे म्हणा. ब्राह्मणांमध्ये सुद्धा अनेक पोटजाती आहेत. सगळेच ब्राह्मण हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. सगळेच ब्राह्मण उच्च शिक्षित नाहीत. ब्राह्मण लोक हे शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहेत, परंतु सगळ्याच ब्राह्मण समाज असा नाहीये. पण आजपर्यंत आणि ब्राह्मणांची टक्केवारी आता लोकसंख्येमध्ये कमी होत चाललेली आहे. तरीही कोणत्याही ब्राह्मणांनी किंवा त्यांच्या संघटनेने आत्तापर्यंत सरकारी नोकरीत किंवा शिक्षणात आरक्षण मिळण्यासाठी साधी मागणी केली नाही. आंदोलन आणि मोर्चे हा तर फार दूरचा भाग आहे. त्यांना ओपन कॅटेगरीमध्येच नोकऱ्या मिळतात किंवा शिक्षण क्षेत्रात ॲडमिशन मिळते. आता जेव्हा त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असतं आणि जेव्हा ते ओपन कॅटेगरीमध्ये म्हणजे खुल्या प्रवर्गातून त्यांची निवड केली जाते तेव्हा त्यांना फी ही भरपूर मोठ्या प्रमाणात भरावी लागते. कारण ओपन कॅटेगरीमध्ये फी माफ किंवा फी कन्सेशन हा प्रकार नाही आणि सर्वच ब्राह्मण मुलांना ही फी देणं परवडत नाही आणि त्यामुळे नाईलाजाने त्यांना दुसरा मार्ग शोधावा लागतो. त्यामुळे त्यांच्यातही फ्रस्ट्रेशन येतं, त्यांच्यातही तणाव निर्माण होतो आणि दुर्घटना त्यांच्यातही घडतात. असं असून सुद्धा ब्राह्मण समाज शांतताप्रिय आहे. त्यांनी आतापर्यंत मागणी केलेली नाही आणि असे अजून किती लोक असतील की ज्यांच्यावर ओपन कॅटेगरी असल्यामुळे शिक्षणामध्ये त्यांना उच्च शिक्षित होता येत नाही. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या नावाखाली त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, परंतु ते शांतपणे आलेला दिवस जो आहे तो साजरा करतात आणि त्यांचा चरितार्थ पुढे सादर करतात. तर ह्याच्यातून होतंय की आरक्षणामुळे जातीमध्ये तेढ निर्माण होते आणि त्यामुळे राज्यात अशांतता पसरली जाते. आता ही अशांतता पसरल्यानंतर ज्या गुंतवणुकी इन्व्हेस्टमेंट्स राज्यामध्ये व्हायला हव्यात त्याचं प्रमाण साहजिकच कमी होतं किंवा त्या इन्व्हेस्टमेंट्स ती गुंतवणूक ही परराज्यात निघून जाते. कारण जिथे सामाजिक शांतता स्थिरता नाही अशा ठिकाणी कोणत्याही गुंतवणूकदाराला किंवा उद्योगपतीला त्याचं प्रोजेक्ट सुरू करणं हे सुरक्षित वाटत नाही आणि त्यामुळे अशा लोकांकडून ज्या नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता असते ती जवळजवळ संपुष्टात येते. आपल्याला माहिती आहे की सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण किंवा सरकारी नोकरी ह्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आता प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टरमध्ये ज्या नोकऱ्या आहेत त्याच्यावर सगळ्यांची मदार आहे. प्रायव्हेटायझेशन तर खूप जोर धरत आहे आपल्या देशामध्ये आणि जर ही प्रायव्हेट सेक्टरनी गुंतवणूक आपल्या राज्यात केली नाही तर आपल्या देशामध्ये बेरोजगारी वाढेल आणि त्यामुळे अधिकच हे राज्य जे आहे ते अशांत होईल. महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे नंबर 1
प्रगतीपथावरचं राज्य आपल्या संपूर्ण देशामध्ये आहे. ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि इथेच जर अशी जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाली, दंगे निर्माण झाले, अशांतता निर्माण झाली तर या राज्याची प्रगती खुंटेल आणि पुरोगामी म्हणजे प्रगतीकडून अधोगतीकडे आपलं राज्य येईल. आणि हे काही जणांना हवंय, कारण त्यामुळे त्यांची पोळी भाजली जाणार आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीत जातीनिहाय आरक्षण करण्यापेक्षा एक इकॉनॉमिक क्रायटेरियाच असावा. मग आर्थिकदृष्ट्या मागास कोणीही असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, तो जर मेरिटमध्ये येणारा असेल तर त्याला शैक्षणिकदृष्ट्या आरक्षण दिलं पाहिजे, त्याला सुशिक्षित केलं पाहिजे. तरच या देशामध्ये किंवा या राज्यामध्ये शांतता राहील आणि आपलं राज्य असंच प्रगतीपथावर राहील. त्यामुळे मला तरी असं वाटतं की सारखा या आरक्षणाचा मुद्दा उचलून सारखी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्याचं भांडवल करून राजकीय पक्षांनी आपली पोळी भाजून सर्वसामान्य मराठा लोकांना किंवा इतर धर्मातल्या लोकांना वेठीला धरणं आणि त्याच्या जोरावर आपली सत्ता कशी प्रस्थापित करता येईल हे पाहणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि त्यामुळेच आज जातीवरून राजकारण करण्यापेक्षा आपण एक दिलाने राहून एकोप्याने राहून खरोखरच ज्यांना गरज आहे अशांना आरक्षण दिलं तर मला वाटतं हे प्रश्न भविष्यात उपस्थितच होणार नाही आणि आपला देश खरोखर, आपलं राज्य काय, आपला देश काय, खरोखर खूप प्रगती करेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. नमस्कार.